गाईच आता आम्ही आलो आहे अमृतसरला आणि इकडे आज स्टे करणार आहे आणि अजून जेवलो नाही लय भूक लागली. हॉटेल पाटी आहे आणि हॉटेल तुम्ही बघू शकता. पाटी मस्त आहे हॉटेल आहे आणि आमच्या दिव्याला थंडी भरली. थंडी काय ना ताबीवाला याचे नाटकं असतात. गाईस आता जातो आतमध्ये फ्रेश होतो जेवतो आणि भेटू मग उद्या सकाळीच. माझा आवाज पण लय बसलाय रोखून आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. भले आमचा ब्लॉग लेट येईल पण हार्दिक शुभेच्छा. आणि ऋतुजा काहीतरी बोलत होती स्टॉप झाली. काय नाही बाय बाय गाईज गुड नाईट. भेटू मग आता उद्याच कारण आता झोपतोय कारण कंडिशन पण नाही आणि फोनमध्ये चार्जिंग पण नाही. बाय बाय गाईज गुड नाईट. तर गाईज हे हॉटेल आहे आणि सगळ्यांना खूप भुका लागलेत. रिद्धीला बघा थंडी भरली वाटतं. तर गाईज आता आम्ही तिघं पण रेडी झालो. तिघांनी सेम कपडे घातले आणि आता चाललो आहे अमृतसरला. बोललो ट्रेडिशनल कपडे घातले आणि तिकडे झालं पगडी बांधू आणि आज पण आम्हाला उशीर झाला आहे. मॅडम 7:30चा टायमिंग दिला प्रॉपर. बरं 1.5 तास लेट झालं आहे आज पण. मॅडम बघू वरती का नाही कसे मॅडम ओरडत नाही ते जातो आम्ही. अरे नाही बघ गाईच जातो खाली आणि नाश्ता करतो. गाईच आम्ही चाललो आहे पाया पडायला. बघा सगळ्यांनी ट्रेडिशनल घातलेत आणि पाठी पण बघा हा आदर्श आहे आणि पाटा पण फोटोशूट चालू आहे. सगळ्यांनी ट्रेडिशनल ड्रेस घातले कपडे घातलेत पोर्तुगालमध्ये. गाईच भेटू तर डायरेक्ट गोल्डन टेम्पल. गाईच आता आम्ही इकडे पार्किंगला लावले बस आणि इकडे बघा सगळ्या पोरांनी ट्रेडिशनल कपडे घातलेत. पाटी आणि पोरींनी पण ट्रेडिशनल ड्रेस घातलेत. बघू शकता तुम्ही ट्रेडिशनल कपडे घातलेत आणि आता जातो गोल्डन टेम्पलला. तिकडे जास्त फोन अलाउड नसेल असं वाटतंय. 1.5 किलोमीटर लांब आहेत ना. आता मी पायी प्रवास पाऊले चालली पंढरीची वाट आणि माझा घसाला दुखते गाईच. तर जातो आता मंदिराच्या बाहेरच भेटू डायरेक्ट. बाय बाय गाईच. हे आहे जालियनबागवाला बागची एंट्री आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप भारी असं. खूप मोठं बाग आहे असं वाटतंय कारण गाईज हे आहे गोल्डन टेम्पलची एंट्री आणि बघा आम्ही आलो मस्त वाटलं एकदम पीसफुल आहे. तुम्ही पण दर्शन घेऊन या. आलोच. गाईज तरी आहे गोल्डन टेम्पल पाण्याच्या मध्येत आहे बघू शकता आणि बाजूला सगळीकडे पाणी आहे आणि गर्दी बघा खूप लाईन लागली आहे दर्शनाला. आम्ही दर्शन घेणार नाही फक्त फोटो काढून जाणार आहेत. गाईज आता आम्ही फोटो काढून झाला आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवर. मॅडमने मेसेज केला रूमवर आहे आपल्याला वाघा बॉर्डरला जायचं आहे आणि आता पण उशीर झाला आहे. 11:30चा टायमिंग मिळता आणि आता 12:15 झालेत. आता पण 45 मिनटं लेट झालं आहे. तर मॅडम वरती जाऊन जाता आम्हाला अजून 1-1.5 वाजतीलच रूमवर जातापर्यंत. आणि मग तिथून आम्ही जेवण मस्तपैकी नाश्ता करून जेवण डायरेक्ट वाघा बॉर्डरला जाणार आहेत. तर काहीच भेटू डायरेक्ट वाघा बॉर्डरला. बाय बाय. काहीच आता आम्ही पोहोचलोय वाघा बॉर्डरला आणि आमचा प्रत्येक बाई काहीतरी बोलतोय.
आम्ही सिकेटीच्या मित्रांनी पाकिस्तानसाठी थोडं जेवण घेऊन आलेलो आहोत, कारण की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सगळी मेलेली आहे. म्हणून सिकेटी आणि आमच्या मित्रांकडून मदत म्हणून आम्ही त्यांना जेवण आणलंय. गाईच आता आम्ही जेवण बिवण सगळं आणलंय, शेंगदाण्याची चटणी बिटणी सगळं आणलंय. आणि आता आम्ही जातो व्हिडिओ काढायला अवेलेबल असेल तर काढतो, नाहीतर युट्यूबवरच बघायचं. काय बघायचं गाईच. आता आम्ही आलोय वाघा बॉर्डरला आणि तुम्ही बघू शकता की सगळे लाईनी जातात. आणि आपला पुष्कर ब्रो आणि तिकडे बाहेर आम्ही उतरल्या ते झेंड्याचे लावत होते, पण आम्ही लावून नाही दिला, कारण परत निघेल नाही निघेल सांगू शकत नाही आणि परत स्क्रीनला पण प्रॉब्लेम होईल. आणि आता इकडे आहे लाईन आहे वाघा बॉर्डरची. आम्ही जातो स्टेप बाय स्टेप. आणि हा तुम्ही बघू शकता हर्ष ब्रो अलिबागचा आहे. अलिबागचा कोण असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तर बाय बाय गाईच, भेटू आतमध्ये डायरेक्ट. तर गाईच आम्ही आतमध्ये एंट्री मारले आणि इकडे रेस्टॉरंट शॉपिंग फंजो काहीतरी लिहिलं आहे. आता याच्या आतमधूनच एंट्री आहे. आणि पाठी तुम्ही बघू शकता सिक्युरिटी आहे, खूप जास्त सिक्युरिटी इकडे, कारण बाजूलाच बॉर्डर आहे पाकिस्तानची. बोलल्यावर भांडणं नको, तसे आम्ही भांडणं करणार नाही, तसे आम्ही गरीब माणसं आहेत. बघू आता काय कोण काय बोललं तर आम्ही सोडणार. हां भाई, पाकिस्तान वाले तसे चांगले आहेत, वाईट पण आहेत. अर्धे चांगले आहेत, अर्धे वाईट आहेत. जे चांगले आहेत ते आपले, जे वाईट आहेत ते त्यांचे. गाईज आम्ही जातात आतमध्ये. फोन अलाउड असेल तर व्हिडिओ चालू शकतो. काहीच फोन अलाउड वाटतं, कारण मी येत होतो व्हिडिओ चालू करून, तर ते बोलले व्हिडिओ कशाला बनवत आहे, तर मला ब्लॉग तर बोलले चालू. आणि तुम्ही सिक्युरिटी पण बघू शकता, सगळ्याकडे चालूच आहे. आणि बाकी पण खूप पब्लिक आहे. आणि किती वाजता शो असतो रे? अच्छा अच्छा. तर बापरे इतना. तर आपले इंडियन नेव्हीचे, इंडियन आर्मीचे सैनिक आहेत, ते बोलतात की आतमध्ये खूप पब्लिक आहे, 25,000 पब्लिक असेल. तर आम्ही जाऊन बघतो आतमध्ये किती पब्लिक येते. आणि तुम्ही पाठी बघू शकता, खूप माणसं चालत आहेत आणि 4चा शो आहे काहीतरी. तर जातो गाईज आतमध्ये. बाय बाय गाईज. तुम्ही बघू शकता खूप सारं गार्डन भारी आहे. इथं बाजूलाच प्लेन ठेवलेला आहे, आर्मी टँक. आणि आर्मी टँक आहे, आणि त्या आर्मी पण आहेत. आणि खूप भारी असं वातावरण आहे. आणि आर्मी अलर्ट आहे, कारण कधी काही होऊ शकतं, कारण बाजूला पाकिस्तान आहे. गाईस तुम्ही बघू शकता वाघा बॉर्डरची लाईन त्या साईडला आहे. सगळे बसले तिकडे तिकडे. गाईज आता आम्ही आलो वाघा बॉर्डरला. संकेत पाटील या आमचा सेकंड ब्लॉगर महेश विश्वकर्मा. विश्वकर्मा ना? येस येस ब्रो. हां, तर पाठी तुम्ही बघू शकता वाघा बॉर्डरला पाकिस्तानची त्या साईडला बॉर्डर आहे, इंडियन आपली या साईडला आहे. आणि खूप सारी पब्लिक आहे. ते काका बोलले मगाशी सैनिक का 25-30 हजार पब्लिक आहे. आणि आपली पब्लिक बघू शकता. आणि पाकिस्तानचे इथं बघा, कुत्रा नाही कुत्रा. तर आमचा प्रतीक हरे काहीतरी बोलतोय. आम्ही पाकिस्तानला जेवण वाढलेलं आहे, तर पाकिस्तानचे कोणीच माणसं तिथे बसलेले नाहीये. सगळे जेवायला. आपल्या भाकरी आवडला वाटतं त्यांना. खूप सारी पब्लिक आहे इकडे. आता काय शो येतील, चालू होतील, तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. गाईच तर बाय बाय गाईच, एन्जॉय करा.
पाठी आला शरीफ चल या चलो कर आला 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 आपला नवीन दोस्त झाला चल या इकडे होय इकडे छोटाच नंबर खोटा खोटा आहे पण ओरिजिनल वाटतं एकदम एक नंबर आहे आणि तुम्ही बघू शकता इथं 10 रुपये तिकीट आहे जास्त पण नाही कधी वाघा बॉर्डरला आलात तर नक्की विजिट गाईच आता आमची वाघा बॉर्डर बघून झालं आहे खूप मजा आली व्ह्यू खूप चांगला आहे आणि एन्जॉयमेंट आहे खूप आता आम्ही जातो आमच्या रूमवर नाही आता आम्ही ते कुठे जायचं आपल्याला अमृतसरला आता परत अमृतसर गोल्डन टेम्पलला जायचं आहे मग इथून जाऊन काहीतरी शॉपिंग करतो लिहायला काहीतरी घ्यायला लागेल तर बाय बाय गाईच भेटू राहिले करतोच अमृतसरला गोल्डन टेम्पलला गाईच आम्ही आता परत आलो आहे अमृतसरला बाकी बघू गर्दी पण खूप आहे आणि आमचा मूड पण नाही जास्त चालायचा कारण प्रवास त्रास होते खूप आता आतमध्ये बघू लाईट पण खूप भारी आहेत आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला नाईट व्ह्यू पण दाखवतो अमृतसरचा गाईज भेटू आतमध्येच तुम्ही बघू शकता आम्ही इथं अमृतसरला आलो आणि हे बघा पाठी टेम्पल बघा कसं चमकतंय खूप भारी वाटतंय आणि दोन तास तरी जातील लाईनीत उभं राहायला मग आम्ही आता मुखदर्शन घेतोय कारण खूप कंटाळा असं झाला आहे आणि आता आमच्या गाईज रूमवर थोडीशी शॉपिंग करतो आमच्या रूमवर जातो जेवतो आणि मग उद्या सकाळची ट्रेन आहे तेव्हा आम्ही निघतो बाय बाय गाईज आता आमची फायनली शॉपिंग झाले आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गावा जो आम्हाला लय प्यारा आहे अभि भाई थोडासा आजारी पडला आहे खोकला झाला आहे तर बाय बाय गाईज आमचा ब्लॉग एंडिंग इथेच करतो कारण लय मोठा ब्लॉग होणार आहे एडिटिंग करताना मध्ये होणार आहे तर भेटू मग नेक्स्ट ट्रिपला कुठेही जायचं असेल तेव्हा तर आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हां बाय बाय गाईज गुड नाईट